राजाबद्दल बोलायचं म्हणजे इतिहासच सांगायचा झालं तर राजा ज्यावेळेला नाव आमच्या पळायला लागला त्यावेळी 8वा 9वा 10वा मला घ्यावरून येते राजाविषयी बोलायचं राजा येते पण ज्यावेळी 8वा 9वा 10वा त्यावेळी अशोक आमचा म्हणायचा नंबर आला आता काय गप जायचं पण मी कधी गप जाऊ देत नाही राजा कारण गुलाल लावून ज्या वेळेला रंगवायचं त्यावेळी त्याला वाटायचं माझ्या अंगावर शालच पांघरल्यासारखे पांघरले काय आणि राजाविषयी मला बोलावं असं का वाटायला लागलं कारण ज्या वेळेला राजा मैदानात येत होता त्यावेळी आम्ही त्याला सर्व म्हणून सांगायचं अशोक झाला आज आमच्या नावात सोन्या पळतोय परत परशा पळतोय परवा शंकर पळाला आम्ही एकच नंबर केला आणि मगाशी जसं सुनीलनं सांगितलं 1 नंबर याचा काय येत नाही आणि ज्यावेळी मानेवाडीला गेला त्यावेळी 1 नंबर आला किरणनं मला सांगितलं मी 5,000ची माळ स्टँडवर लावून त्याचा उत्सव साजरा केला कारण का की माझ्या नावावर पळाला आणि 1 नंबर येत नाही म्हणून मग 1 नंबर केला आणि अशोकदाला सांगितलं ज्या वेळेला त्याला गुलाल लावून घरात आणतो त्यावेळेला त्याला वाटायचं मी नंबर एकच आणला आणि त्यावेळी 1 आल्यावर मला समाधान वाटलं एवढंच राजा आणि डोळ्यात अश्रू कधी येतात माणसाचा की मनाला जखम व्हायला लागते हृदयाला जखम झाल्याशिवाय डोळ्यात पाणी येत नाही आज याचा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे असा प्रत्येक बैल जपावा जसं अशोकदानी सांगितलं तसं आणि प्रत्येकाचे बैल घरातच रिटायर व्हावा की बाबा कुणाला तरी विकून कसाईकडे जाऊन तो बैल रिटायर होऊन दे कसाईकडे बैल देणार न देणारा अडीगुरू पहिला माणूस आहे आणि कुणालाही हे देत नाही कारण का तो बैल जपावा आणि अशोकदानी ते पूर्ण केलं आहे आमची इच्छा कारण फौजी पण पळाला आमच्या नावावर फौजी देखील अशोकदानी इथंच माती दिली होती आपल्या घरात ते पण अशोक जावं त्याचं परत आपण 12 दिवस पण केले ते जेवण लोकांना केलेले सगळे केलेले तसंच आज याचं देखील सेवा अशोक पवार करतील एवढीच इच्छा व्यक्त करतो.